तर या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुद्धा संवाद साधले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी। आंबेडकर साहेब, काय सांगाल, एकूणच जी काल पुण्यात घटना घडली, या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेने काय त्याची दक्षता घेतली? पुण्यातली कालची घटना ही अतिशय मनाला सुन्न करणारी आहे, खूप अस्वस्थ करणारी आहे आणि साहजिकच याच्याबद्दलचा एकूणच उद्रेक आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वच माणसांच्या मनामध्ये दिसतोय। खरं तर हे एक धर्मादाय विश्वस्त नोंदणीखाली असणारं हॉस्पिटल आहे आणि 3 लाख रुपये दिले असताना सुद्धा 3 लाख रुपये भरायची तयारी असताना सुद्धा ज्या पद्धतीनं अधिक रकमेसाठी त्या पेशंट्सला तिथं ॲडमिट करण्याबद्दलची टाळाटाळ झाली आणि त्यानंतरची काही जी दुर्दैवी घटना घडली त्या सगळ्या घटनेची चौकशी करणं आणि त्या चौकशी झाल्यानंतर तात्काळ त्याच्यावरती जर दोषी आढळत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर यांच्यावरती कालच आपण त्यांची समिती नियुक्त केलेली आहे। त्या समितीचा निर्णय आल्यानंतर या संबंधित हॉस्पिटलवरती जी कारवाई करावी लागेल ते आपण कारवाई करणार आहोत। त्याचबरोबर या हॉस्पिटलची नोंदणी ही धर्मादाय आयुक्तांच्याकडे सुद्धा आहे आणि विशेषतः अशा पद्धतीचं जर काही एखादी नोंदणी सार्वजनिक न्यास नोंदणीच्या अंतर्गत असेल तर त्यांनीसुद्धा कशा पद्धतीनं रूल्स फॉलो केले पाहिजेत याच्याबद्दलची नियमावली आहे। शासनाचे काही त्याच्यासाठीचे सूचना आणि काही SOPs आहेत। त्या सूचनांचा सुद्धा जर योग्य पद्धतीने अंमल केला नसेल तर त्या संदर्भात सुद्धा राज्याचे विधी व न्याय खात्याचे आरोग्य राज्यमंत्री सन्मान्य आशिषजी जयस्वाल हे या समितीचे प्रमुखसुद्धा आहेत। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सुद्धा या हॉस्पिटलच्या संबंधित घटनेच्या अनुषंगानं चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती अतिशय कठोर कारवाई होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। तर या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळली। आता रुग्णालय प्रशासनावरती सरकार काय कारवाई करणार असा सवाल राजकीय नेत्यांनी विचारलाय। हॉस्पिटलवरती कारवाई केली पाहिजे, फडणवीसांनी हिंमत असेल तर करावी, हिंमत असेल तर कारवाई करावी ना। ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना। हिंमत आहे का तुमची? हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच आहे। बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल रस्त्यावर तुमच्याकडे कावळा सुद्धा भुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही। त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचा काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला। नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू, अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले। म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे। यांनी या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरिबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा परवाना रद्द झाला पाहिजे। संभाजी ब्रिगेडची ही मागणी आहे की तात्काळ माननीय जिल्हाधिकारी यांनी धर्मादाय परवाना जो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दिलेला आहे तो तात्काळ रद्द करावा। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि राज्य सरकारला संभाजी ब्रिगेड आज तसा पत्रव्यवहार सुद्धा करणार आहे, तक्रार सुद्धा देणार आहे आणि तात्काळ सगळ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करावी। अन्यथा आज दिवसभरामध्ये, उद्या दिवसभरामध्ये जर ही कारवाई झाली नाही, संभाजी ब्रिगेड स्टाईलने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जाब विचारला जाईल। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल में जो घटना है वो बहुत दुर्दैवी है। सारे लोगों पे कार्रवाई होनी चाहिए। जो डॉक्टर्स हैं जिनने ऐसे गलत व्यवहार किए हैं और जो सेवा देनी थी नहीं दी है, उसकी वजह से मृत्यु हो गया है, ये बहुत गंभीर घटना है। माननीय मुख्यमंत्री जी ने दखल ली है और इस पर कड़ी कार्रवाई होगी। चाहे तो पुलिस की कार्रवाई होगी, चाहे तो प्रशासन की कार्रवाई होगी, लेकिन इस प्रकार की घटना कोई भी सरकार सहन नहीं करेगी, हम सहन नहीं करेंगे। निश्चित रूप से इस पर कार्रवाई होगी। दीनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटलकडनं हे असं कृत्य जर घडलेलं असेल तर त्यांच्या परवानग्या रद्द करून त्यांना भला मोठा दंड लावणं गरजेचं आहे। त्याच्याशिवाय ही अशी बेफाम वागणारी जी हॉस्पिटल आहेत, व्यवस्थापक आहेत, हे ताळ्यावर येऊ शकत नाहीत। यानंतर आता पुढच्या बातम्यांकडे वळूयात।
राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सांगली, जळगाव आणि पुणे जिल्ह्याच्या जुन्नरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सांगलीच्या वाळवा आणि जत तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचं नुकसान झालंय. तर जळगावच्या अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बाजरी, मका आणि गव्हाच्या उभ्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरम्यान पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव, आळेफाटा या परिसराला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं. त्यामुळे तोडणीला आलेल्या द्राक्षांचं नुकसान झालं असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडलाय. गर्भवती महिलेच्या या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाची चौकशी जी केली जाणार आहे, पोलीस या संदर्भात दोन्ही बाजूंची निवेदनं घेऊन जिल्हा मेडिकल बोर्डाला देणार आहेत आणि त्यानंतर मेडिकल बोर्डाच्या अहवालानुसार पोलीस कारवाई करतील. मात्र जिल्हा मेडिकल बोर्डाचे अध्यक्षच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत. ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवारच चौकशीच्या फेऱ्यात सध्या आहेत. त्यामुळे दीनानाथचा चौकशी अहवाल देणार तरी कोण, असा सवाल आता उपस्थित झालाय. एवढंच सांगतो आत्ता याविषयी कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे. आत्ता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन चौकशी झाली का आणि ते पण पेशंट समोर मागणी केली, पेशंटनं टेन्शन घेतलं. मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे. तर मंगेशकर हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकारानंतर आता आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार हे 4 समितीय सदस्यांची नियुक्ती करणार आहेत आणि ही 4 सदस्यांची समिती दीनानाथ हॉस्पिटलची चौकशी करणार आहेत. यात एका स्त्रीरोग तज्ज्ञाचा समावेश आहे. समिती स्थापन केल्यानंतर ही समिती रुग्णालयाची पाहणी करून पुढे कारवाई करण्यासंदर्भात पावलं उचलेल. पैसे भरले नाहीत म्हणून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं उपचार केले नाहीत. त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय. प्रसूतीसाठी रुग्ण दाखल करून घेतानाच 10 लाख रुपये भरण्यास सांगत उपचार करण्यास रुग्णालयानं नकार दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भिसे कुटुंबियांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेत. पोलीस आज रुग्णालयात जाऊन चौकशी करतायत. तर रुग्णालयातल्या डॉक्टरांचे जबाब घेऊन पोलीस याचा अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सोपवतील. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जातील. यानंतर या रुग्णालयावरती काय कारवाई होणार हे बघावं लागेल. उपायुक्त संभाजी कदम आपल्या सोबत आहेत. मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीबाबत नेमकी काय परिस्थिती येते ते सांगतायत. ही चौकशी नेमकी कशी केली जाणार आहे, तुम्ही कुणाकुणाचे जबाब नोंदवलेत, पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये मेडिकलची केस असल्यामुळं तुम्हाला मेडिकल निग्लिजन्सचा गुन्हा दाखल करायचा आहे किंवा कुठल्याही पद्धतीनं गुन्हा दाखल करायचा अधिकार आहे का, तो नेमका कुणाचा आहे, कशा पद्धतीनं हा गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा पुढची कारवाई होईल. हे बघा, जी झालेली घटना दुर्दैवी आहे. त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. परंतु ह्या घटनेसंदर्भामध्ये मेडिकल निग्लिजन्सच्या बाबतीमध्ये शासनाची कमिटी आहे. त्या कमिटीच्या ओपिनियननंतरच पुढची जी कारवाई आहे ती केली जाते. आता प्राथमिकदृष्ट्या पोलिसाच्या दृष्टीने जे घटना झाली त्या घटनेच्या संदर्भात जे तथ्य आहेत ते तथ्यासंदर्भात पुरावा गोळा करणे, स्टेटमेंट घेणे, काही मेडिकल डॉक्युमेंट्स आहेत ते घेणे आणि जी कमिटी आहे ती शासनाची कमिटी त्या कमिटीकडे पाठवणे. कमिटीच्या ओपिनियन नंतर जे काय तथ्य समोर येईल त्याप्रमाणे पोलीस पुढची कारवाई करेल. आतापर्यंत कुणाकुणाचे जबाब नोंदवले त्याप्रमाणे आता या संदर्भात जे विक्टीम आहे किंवा जे मयत आहेत त्यांचे नातलग आहेत, काही डॉक्टरांचे जबाब सुरू आहेत आणि जे हॉस्पिटल्स आहेत हॉस्पिटलच्या स्टाफचे पण स्टेटमेंट सुरू आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तो अहवाल आहे तो आपला जी कमिटी आहे त्या कमिटीकडे पाठवण्यात येईल. तपासाचा कामकाजाचा भाग म्हणून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही जे आहेत ते आपण ताब्यामध्ये घेतलेत का? हे सगळ्या गोष्टी ज्या आवश्यक गोष्टी सर्व आहेत त्या सर्व गोष्टीची चौकशी आणि त्या सर्व सीज केल्या जातील. पाठोपाठ मोठी आंदोलनं होत आहेत इथं आणि ट्रॅफिक जाम होतंय. इथल्या रुग्णांना सुद्धा त्रास होतोय. माणुसकीच्या दृष्टीने त्याच्याकडे बघणं जास्त गरजेचं आहे. इथली व्यवस्था कशी आहे, तुम्ही वाहतूक क्लिअर करताय का? आंदोलन करणाऱ्यांना काय सूचना द्यावी? सर्वांना आता हा रस्ता थोडा अरुंद आहे, परंतु सर्वांना विनंती की या ठिकाणी हॉस्पिटल आहे, आतमध्ये बरेच क्रिटिकल पेशंट्स आहेत. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी कुणी न येता जे काय तुमचं म्हणणं असेल ते योग्य कार्यालयामार्फत माझ्या ऑफिसला असेल किंवा वरिष्ठ कार्यालयाकडे या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. परंतु सर्वांना विनंती की या ठिकाणी कुणीही गर्दी करू नका, कारण हे क्रिटिकल काही पेशंट्स आहेत आणि त्यांना अँब्युलन्स आहे, बाकी ट्रॅफिकचे काही वाहतूक आहे ते वाहतूक सुरळीत राहणं गरजेचं आहे. आता सध्या पोलिसांनी वाहतूक वगैरे सर्व सुरळीत केली आहे. ठीक आहे. उपायुक्त संभाजी कदम आपल्या सोबत होते.